निंभोरा तालुका रावेर येथील सलमान खान अमान उल्ला खान हे 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अजिंठा चौफुलीजवळ उभे असताना अज्ञात 4 इसमांनी त्यांना रावेरला सोडण्याचे आमिष दाखवले. अवघे 100 रुपये भाडे लागेल असे सांगून त्यांना कारमध्ये बसवण्यात आले. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर चालकाने फिर्यादीच्या कमरेला चाकू लावला तर मागील सीटवर बसलेल्या दोघांनी त्यांचे हात पकडले आणि डाव्या खिशातील 1700 रुपये जबरीने काढून घेतले. या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे MH 43 AB 9210 क्रमांकाची सुमारे 4 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार शोधून काढण्यात आली. या कारचा चालक शंभू उर्फ पप्पू सुभाष पाटील राहणार केदारनगर पिंपराडा जळगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी MIDC पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याचे इतर साथीदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद अली सय्यद करीत आहेत. अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट स्वीकारताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या कारवाईत सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, शगन तायडे, प्रदीप चौरे आदींचा सहभाग होता.